नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर पक्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठी सुधाकर खारे ॲक्शन मोडवर आले असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आठवड्याभरात नव्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली जाणार आहे। यामुळे निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरी बसवून तरुणांना तसेच ज्येष्ठांना पक्षात नवी संधी मिळण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या उपस्थितीत खालापुरात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मतदार याद्यांच्या फेर तपासणी मोहिमेत SIR सहभाग नोंदवण्यासाठी बूथ लेव्हल एजंट्सची BLAची मोठी फळी सज्ज करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष खारे यांनी केले आहे। खोपोली नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत हवे तसे यश मिळाले नसले तरी पक्षाचा स्ट्राईक रेट मजबूत असल्याचा दावा खारेंनी केला आहे। तर पुढील 3 वर्षात कोणत्याही निवडणुका नसल्या तरी लोकसभा, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी खोपोली शहरात आणि खालापूर तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सुधाकर खारे प्रचंड ॲक्शन मोडवर आले असून जे पक्षात चांगलं काम करत असतील त्यांना तसेच ठेवणार असून खरंच ज्यांना काम करायचं आहे त्यांना नव्याने संधी दिली जाईल अशी माहिती खारे यांनी दिली। कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष अश्विनीताई पाटील यांनी येत्या 8 दिवसात नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची सूचना जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांनी दिल्या आहेत। कामं केली पाहिजेत, सर्वांनीच एकत्र झालं पाहिजे। यासाठी मतदारसंघाच्या अध्यक्ष तुम्ही आहेत, तुमच्या समोर सांगतोय, तालुका अध्यक्ष असतील, महिला अध्यक्ष असतील, युवक असतील, सर्वांना सांगतोय 8 दिवसामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये जुने पदाधिकारी आणि नवीन पदाधिकारी यांची पुन्हा एकदा आपल्याला निवड करायची आहे। 8-10 दिवसामध्ये जे जुने चांगले काम करायचे त्यालाही ठेवू, परंतु आपल्याला आता सर्वांना संधी दिली पाहिजे, सर्वांनीच कामं केली पाहिजेत आणि जी खरंच काम करणारी आहेत त्यांनीच आपली पदं घेऊन आपण खऱ्या अर्थाने काम करायला आधी दादा सगळ्यांना घेऊन बसू, काम केलं पाहिजे। या 10 दिवसामध्ये युवक पासून, फादर पासून, महिलांपासून सर्व सेलचे बरोबर ना, सर्वच कमिट्या काही तुमच्या नेतृत्वाखाली आपल्याला निवडायच्या आहेत। यासाठी ज्याला ज्याला काम करायचं आहे, ज्याला ज्याला आपल्या मतदारसंघामध्ये ताकदीने काम करायचं आहे आणि लक्ष देऊन काम करायचंय त्याला उत्तम श्रेय आपण सर्वांना संधी देऊ आणि चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा या पक्षाचा आपली संघटना मजबूत आहे परंतु अधिक मजबूत करण्यासाठी सर्व ताकदीने काम करू। या निवडणूक करायची आहे ती 2 दिवसामध्ये बसून तुम्ही करायची। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।